श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. स्वामी भक्त हो, तुमच्या समोर आता ही महान शक्ती आलेली आहे आणि तिची नजर तुमच्यावर आहे. जिच्या समोर सगळं काही नश्वर आहे आणि सगळ्यांचीच किंमत शून्य आहे अशी शक्ती तुमच्याकडे बघत आहे. आणि म्हणूनच ही दिव्य शक्ती ओळखा आणि या शक्तीला फक्त एकदा स्पर्श करून बघा. ती शक्ती तुमच्याकडे आकर्षित होऊन कायमच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. आणि एकदा की तुम्ही या शक्तीला स्पर्श केला आणि मुखावर तिचं नाव घेतलं तर अगदी तुमच्या सगळ्या शरीरामध्ये सकारात्मकतेचा संचार होईल आणि इथून पुढे येणारं प्रत्येक संकट आल्या पावली परत जाईल. तिचं नाव आहे श्री स्वामी समर्थ. अशी ही शक्ती तुमच्याकडे जर बघत आहे, तुम्ही जर तिला स्पर्श केला असेल तर ऐका, तुमच्यासाठी ही शक्ती म्हणजेच आपले स्वामी महाराज काय संदेश घेऊन आलेले आहे. स्वामी सांगतात, तुला जर विश्वास ठेवायचा असेल तर फक्त आमच्यावर ठेव. तुला जर विश्वास ठेवायचा असेल तर फक्त आमच्यावर ठेव, कारण हे जग विश्वासाच्या लायकीचंच नाही. तू जेवढा लवकर ह्या जगावर विश्वास ठेवशील ना, तितक्या लवकर तुला विश्वासघाताला सामोरं जावं लागेल. आणि एकदा की तुझा विश्वासघात झाला की मग मात्र तू पूर्णपणे कोलमडून जाशील. आणि म्हणूनच विश्वास ठेवताना जपून तू फक्त माझ्यावरच विश्वास ठेव. त्यानंतर स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठेही स्वतःहून जात नाही, तुम्हाला नेलं जातं. कारण हा खेळ तुमचा नसतोच मुळी. हा खेळ तर आमचा आहे. आणि जो खेळाडू हा खेळ प्रामाणिकपणे आणि चांगले कर्म करून त्यासोबतच आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून खेळतो ना, त्या खेळाडूला जिंकून देण्याची जबाबदारी मात्र आमची असते. आणि आमची जबाबदारी आम्ही अगदी चोख पार पाडतो. फक्त खेळाडू मात्र तेवढा पक्का असायला हवा. त्यानंतर स्वामी म्हणतात, जीवनात एक गोष्ट अजून लक्षात ठेव, खूप महत्त्वाची आहे ती. जीवनात अजून एक गोष्ट लक्षात ठेव, ती अशी की सगळ्यात जास्त अपमान, सगळ्यात जास्त त्रास हा जवळच्याच लोकांकडून मिळेल. तुला जी लोक आवडतात ना, त्यांच्याकडूनच तुला त्रास सहन करावा लागेल. पण तुझं हे स्वच्छ मन नेहमीच अशा लोकांकडून अपयशी ठरेल. कारण तू जेव्हा या लोकांशी मनाने खेळत असतो ना, तेव्हा हे लोक तुझ्याशी डोक्याने खेळत असतात. आणि जेव्हा लोक डोक्याने खेळू लागतात तेव्हा आपला पराभव हा निश्चितच ठरलेला असतो. त्यामुळे हा खेळ खेळताना जरा जपून. मी म्हणत नाही की तू तुझा चांगुलपणा सोडून दे. तू तुझा चांगुलपणा कायमच ठेव. नेहमीच प्रयत्न असे ठेव की तुझी नाती तुटणार नाही. परंतु हो, वेळोवेळी जर तुलाच झुकावं लागत असेल आणि वेळोवेळी जर तुलाच अपमान सहन करावा लागत असेल तर एक गोष्ट तू आत्ताच लक्षात घे, त्या लोकांना ना काल तुझी गरज होती ना तुझी कदर होती. ना आज तुझी कदर आहे ना तुझी गरज आहे. आणि उद्याही अशा लोकांना तुझी गरजही राहणार नाही आणि कदर तर मुळीच राहणार नाही. त्यामुळे वेळीच सावध हो. अशा लोकांना वेळीच ओळखायला शिक आणि थोडंसं अंतर ठेवून वाग. मान्य आहे, तुला हे मान्य नाही, तुझ्या स्वभावात हे बसत नाही, तुझ्या तत्वात हे बसत नाही. पण जिथे तुमच्या असण्याला आणि नसण्याला काही किंमतच नाही किंवा तुमच्या असण्याने आणि नसल्याने फरकच पडत नाही, तिथे परत परत जाऊन स्वतःची किंमत शून्य करून घेणं हा स्वतःचा अपमान करण्याप्रमाणे आहे. म्हणून एकतर एकटेपणा वाट्याला आला तरीही चालेल, परंतु अशा लोकांच्या सोबतीला राहून उपयोग नाही. तुला फारच एकटेपणा जाणवला तर आम्ही आहोत. अरे, आम्ही तर कायमच तुझ्या पाठीशी असतो. परंतु तू हे विसरून जातोस की तुझ्यासोबत एक दिव्य शक्ती वावरत आहे, जी तुला दिसत नाही परंतु नेहमीच तुझ्यासोबत असते. स्वामी म्हणतात, अरे, आम्ही तुझ्या आयुष्यात तुझ्या त्या श्वासाप्रमाणे आहोत. आम्ही तुझ्या आयुष्यात त्या श्वासाप्रमाणे आहोत. जसं तू श्वास घेताना तुझं कायम तुझ्या श्वासाकडे लक्ष नसतं, परंतु तो श्वास मात्र त्याचं काम अगदी चोखपणे पार पाडत असतो. तू जागा असो किंवा झोपलेला असो, तो श्वास त्याचं काम करणं सोडत नाही. म्हणून तसंच काम आम्हीही करतो. जसा तुझा श्वास आहे तसंच आम्हीही आहोत. तुझं आमच्याकडे लक्ष असो किंवा नसो, पण आम्ही मात्र रात्रंदिवस तुझ्यासाठी झटत असतो. तुला जगण्याची प्रेरणा देण्याचं काम आम्ही करत असतो. परंतु दुर्दैव आमचं की तुझं आमच्याकडे लक्षच नसतं, तुझं आमच्याकडे लक्षच नसतं. आणि म्हणूनच आम्हाला तुला एकच सांगावंसं वाटतं की परिस्थिती कशीही येऊ दे, तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव.
आम्ही तुझी साथ कधीही सोडणार नाही, कारण आम्ही आमच्या भक्तांना एकच वचन दिलेलं आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आम्ही जेव्हा शब्द देतो ना, तो पाळण्याची जबाबदारी आमच्यावर असते आणि ती आम्हाला चोख पार पाडावीच लागते. स्वामी पुढे सांगतात, जे होत आहे ते पहिल्यापासून ठरवलेलं आहे. चांगला काळ येऊ दे, वाईट काळ येऊ दे, तो तुझ्यासाठी चांगलाच ठरणार आहे. वाईट काळ आला तर असं समज की अनुभव देण्यासाठी आलेला आहे. त्यातून अनुभव घे आणि पुन्हा एकदा पुढे जायला शिक. पुढे जाताना काळजी करू नको की तू एकटा आहेस. तू कधीही एकटा नाही, कारण तुझा हात आम्ही पकडलेला आहे. आणि आम्ही अशाच भक्ताचा हात पकडतो, आम्ही अशाच लेकराचा हात पकडतो जो त्याचे कर्म चांगले ठेवतो आणि स्वतःशी प्रामाणिक राहतो. मग अशी व्यक्ती आमच्यापासून कधीही दूर केली जात नाही. भलेही जग तिच्या विरोधात असेल, पण आम्ही मात्र तिचा हात पकडून खंबीरपणे तिच्याच पाठीशी उभा राहतो. नक्कीच स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी महाराज आपल्या भक्तांची साथ कधीही सोडत नाही. असे अनुभव आलेले लाखो करोडो भाविक आहे आणि त्यांच्याच अनुभवांचे बोल म्हणून हा स्वामी संदेश तुमच्यासमोर सादर केलेला आहे. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आपल्या चॅनलवरचे स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.